नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण राज्यातील 2020 ते 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे बाधित झालेल्या व शेती पिकाच्या नुकसानीसाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करून उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। तर ती मंजुरी कशी आणि कशा प्रकारे हा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि किती जिल्हे याच्यात पात्र आहे, किती तालुके यामध्ये असणार आहे, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे। तर चला माहितीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, यामध्ये नुकसान भरपाई वितरणाचा शासन निर्णय असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 27 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये सन 2020 ते 22 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाच्या व इतर कोणत्याही मालमत्तेच्या नुकसान भरपाईसाठी बाधितांना मदत वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, निधीच्या वाढीसाठी नवी शुद्धपत्रक काय असणार आहे? राज्यामध्ये 2020 ते 2022 या कालावधीमध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे, पशुधनाचे व मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले होते व यासाठी 21 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरण्यास परवानगी दिली होती। आता या शासन निर्णयात बदल करून निधीमध्ये वाढ केली आहे व नवीन शासन निर्णयानुसार अतिरिक्त निधी व शेतकऱ्यांच्या वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, यातले बघा कोणकोणत्या जिल्ह्यांना हा मिळणार आहे बरं निधी? तर मित्रांनो, कोकण विभागामध्ये जानेवारी 21 ते जून ते ऑक्टोबर 2020, तसेच जानेवारी 2022, ऑगस्ट ते सप्टेंबर 2021, ऑक्टोबर 2022, ऑगस्ट ते सप्टेंबर 2021, ऑक्टोबर 2022, जुलै ते 21 ते जून 2022 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासनाकडे प्राप्त आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी व पालघर या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी 11,58,60,000 रुपयाचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे। आता नागपूर विभागातील पण काही जिल्ह्यांचा भरपाईचं अनुदान आहे। त्यामध्ये नागपूर विभागामध्ये झालेल्या जून ते ऑगस्ट 2022, सप्टेंबर ते ऑक्टोबर 2022, जून ते ऑक्टोबर 2022, जुलै ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 37,90,23,000 रुपयाचा निधी वितरित करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे। आता नाशिक विभागासाठी केवढी मंजुरी असणार आहे? नाशिक विभागामध्ये सन 2020 ते सन 2022च्या कालावधीमध्ये अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस व चक्रीवादळ यासारख्या कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे, पशुधनाचे व इतर कोणत्याही मालमत्तेचे नुकसान भरपाईसाठी नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर व जळगाव या जिल्ह्यामधील बाधित शेतकऱ्यांसाठी 52,36,07,000 रुपये वितरित करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड व धाराशिव या जिल्ह्यामधील सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच बाधित शेतकऱ्यांसाठी 10,98,00,000 रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही होती सन 2020 ते सन 2022 यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानास शासनाने मंजूर दिलेली आहे। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।